नमस्कार, मी आरेवा आरंभ वेलनेसमधून राजेंद्र बाबू गांगुर्डे. मित्रांनो, बघूया सरांच्या फॅमिलीमध्ये किती भन्नाट रिझल्ट आला त्याच्याविषयी समजून घेऊया. सर नमस्कार, काय नाव तुमचं? माझं नाव बाळू रामदास. बाळू रामदास चौधरी, गाव गाव टेकाळे, तालुका कळवण, जिल्हा नाशिक. ओके, मला हे सांगा सर, आपलं जे आरेवा आर्थो आणि आरेवा ज्यूस हे कोणासाठी यूज केलं होतं तुम्ही घरामध्ये? ते पहिलं प्रथम माझ्या वडिलांसाठी यूज केलं होतं. तुमच्या वडिलांसाठी? अच्छा, वडिलांना काय काय त्रास होते? वडिलांचं पाठीचा मणका पूर्ण म्हणजे 7 मणके गेलेले होते. 7 मणके हा, आणि ते बेडवरच होते बरेच दिवस. झोपून होते? हा, झोपून होते. त्यांना उठता येत नव्हतं, असं फिरता येत नव्हतं, असं काहीच नाही. म्हणजे खूप म्हणजे शेवटच्या स्टेपला होते असंही सांगायला काही हरकत नाही. बरोबर, क्रिटिकल कंडिशन होती. हरकत नाही. ओके, मग आपला आरेवा आर्थो आणि आरेवा ज्यूस तुम्ही घेतल्यानंतर किती दिवसानंतर तुम्हाला रिझल्ट जाणवला? 7-8 दिवसानंतर वडील सांगायला लागले की 10% फरक पडलाय. बरोबर. पण आता जवळजवळ ते घेऊन 1.5 महिना झाला आहे. ते म्हणजे 75% फरक पडला. आता माझे वडील उठून बसतात. बरोबर. म्हणजे ते चालू शकत नव्हते, पण आता आहे ना सरकत चालायला लागले. आणि ते सांगायला लागले मला. आम्ही कालच गेलो होतो. अच्छा. ते म्हणायचे 75% फरक पडला. 1.5 महिन्यामध्ये. आणि त्या पहिले सुरुवातीला असे म्हणायचे मला दवाखान्यात कुठेही घेऊ नका, आता मला जे आहे ना ॲज इट इज तेच राहू दे. बरोबर. पण हे प्रोडक्ट घेतल्यानंतर त्याचा खूप बेनिफिट झाला आहे. आणि त्यामुळे आम्हाला त्याच्यामुळे मोटिवेशन मिळालं. मी माझ्या मिसेसला ती दिलं, तिचाही पायाची नस दुखत होती. हो. आणि त्याचा असा फरक पडला की तिचं दुखणं बंद होऊन गेलं. क्या बात आहे. आणि मग त्यासाठी मी सुद्धा घेतलं. मलाही थोडंसं ऍसिडिटी त्यामुळे मी क्लिअर आहे. मी मेथीची भाजी खात नव्हतो. काल मी मेथीची भाजी खाल्ली, मला ऍसिडिटी झाली. क्या बात आहे. म्हणजे बघा की ऍसिडिटीचा तुम्हाला रिझल्ट मिळाला, तुमच्या मिसेसला वेलचा प्रॉब्लेम होता तो पण क्लिअर झाला, आणि वडिलांचा एवढ्या मणक्यांमध्ये 7 मणक्यामध्ये गॅप होता तो पण कव्हर झाला. म्हणजे आता तुम्हाला किती टक्के रिझल्ट मिळाला? वडिलांना 75% मिळाला, तर तुम्ही जे घेतलं तर तुम्हाला किती टक्के रिझल्ट मिळाला? मला मी कालच घेतलं, त्यामुळे मी तरी मला मिळाला असेल 50%च्या पुढे. म्हणजे अजून मला म्हणजे कालच घेतलं ते. तरी मेथी खात नव्हतो, कालच खाल्ली पण त्रास झाला. त्याचा आता 100% रिझल्ट मिळाला असंही सांगायला मी मेथीची भाजी कधीच खात नव्हतो. बघा मित्रांनो, सरांना आपण चौधरी साहेबांना जे प्रोडक्ट दिलं होतं तर त्यांना ऍसिडिटी, हायपर ऍसिडिटीचा त्रास होता. त्यांनी कालच आपलं प्रोडक्ट यूज केलं. काल प्रोडक्ट यूज केल्यानंतर आज त्यांनी ट्राय करून बघितला की मेथी खाल्ल्यानंतर त्यांना ऍसिडिटीचा त्रास होत होता, परंतु त्यांनी मेथी ट्राय केल्यानंतर सुद्धा ऍसिडिटीचा त्रास झाला नाही. ते स्वतः सांगतात की 50% जवळपास 100% रिझल्ट मिळाला, अशा त्यांच्या तोंडाने सांगतात. त्यांच्या मिसेसला पण रिझल्ट मिळाला, वडिलांना पण 70 ते 75% रिझल्ट मिळाला. मित्रांनो, आपल्या आरेवा आर्थो पावडर आणि आरेवा ज्यूस एवढं स्ट्रॉंग रिझल्ट आहे की विचाराच्या पलीकडे. सर तुम्ही काय सांगता, जर आम्ही कोणाला देणार असणार हे प्रोडक्ट कुठल्याही आजारासाठी, तर तुम्ही त्यांना काय संदेश देणार की हे प्रोडक्ट यूज केलं पाहिजे की नाही? हे प्रोडक्ट 100% घेतलं पाहिजे. कारण हे सगळं नॅचरल असल्यामुळे कोणत्याही प्रकारचं ज्या केमिकल त्यामध्ये मिक्स नाही. हे 100% त्या ठिकाणी दिलेलंच आहे. आणि यावर अजून एक शिक्का दिलेला आहे, कसाईचा शिक्का आहे. म्हणून हा सँक्शन शिक्का आहे. आणि त्यानंतर ISO मानांकन आहे त्या ठिकाणी. त्यामुळे हे प्रोडक्ट आरोग्यासाठी खूप सुंदर आहे. प्रत्येकाने ज्याला त्रास होतो, मग शरीराचे कोणतेही आजार असतो, त्यावर हे प्रोडक्ट सगळेच उपलब्ध आहेत. घेतले तर त्यांचं आरोग्य चांगलं राहील, आणि त्यानंतर त्याचं कुटुंबही चांगलं राहील. त्यामुळे ते घेतलंच पाहिजे. बघा, जसं की आज आपण 4 व्हीलर कार जर विकत घेतो तर ती विकत घेतल्यानंतर आपण त्याची वेळेवर सर्व्हिसिंग करतो. 20 लाख रुपयाची कार घेतली पण आपलं शरीर आपल्याला फुकट मिळालं आहे, पण आपण काय करतो, त्याची व्हॅल्युएशन ठेवत नाही, आपण सर्व्हिसिंग करत नाही. तर मित्रांनो, एवढा स्ट्रॉंग रिझल्ट आपल्या सरांना आला आहे, तर तुम्ही पण नक्की यूज करा. विश ऑल द बेस्ट. जय आरेवा, जय आरेवा, जय आरेवा.